राज्यामध्ये प्रथम कापूस आणि त्याच्यानंतर सोयाबीनची उत्पादकतामध्ये वाढ झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. आता ही उत्पादकता वाढ ही कोणाच्या फायद्याची आहे? तुम्ही म्हणाल, अर्थातच शेतकऱ्यांच्या फायद्याची असणार आहे. परंतु येणाऱ्या 2 ते 3 मिनिटात जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल, की नेमकं ही उत्पादकता वाढ शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, की आणखीन कोणाच्या? कारण प्रथमदर्शनी पाहता आपल्याला असं दिसतंय, की उत्पादकता वाढली म्हणजेच जास्तीत जास्त सोयाबीन हमी भावानं घेतलं जाणार आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचाच फायदा होणार. परंतु चित्र तसं नसून नेमकं वेगळं काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की उत्पादकता कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात काय-काय वाढ झालेली आहे. नेमकं ही उत्पादकता अचानक वाढ झाली याचं कारण काय आहे? ते कसं कॅल्क्युलेशन्स केलेत? पहिल्याचे कॅल्क्युलेशन्स चुकले होते का? मग आताचे कॅल्क्युलेशन्स बरोबर आहेत? याचीही सखोल चर्चा करूया. सोबतच फेडरेशन मार्फत शेतकऱ्यांचं हे जे काही वाढीव आहे, याचा थेट फायदा होईल का? किंवा कुठल्या प्रकारची पिळवणूक शेतकऱ्यांची फेडरेशन मार्फत केली जाते, त्यावरती प्रकाश टाकणार आहोत. त्याच्यासोबत उत्पादकता वाढ म्हणलं, तर आपण याचा दुसरा अर्थ काढण्यात येतो उंबरठा उत्पन्नाची वाढ असते. आणि जर का उंबरठा उत्पन्नाची वाढ झाली, तर मग पीक विमा तुम्हाला भेटेल का? हा प्रश्नचिन्ह खूप मोठा आहे. त्यामुळं या उत्पादक वाढीचा जो मी सुरुवातीला सांगितलं, की हा फायदा नेमकं शेतकऱ्याला होणार आहे, की आणखीन कोणाला होणार आहे? थोडक्यातच स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत पहा आणि तुमची हा व्हिडिओ त्या शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला कुणाला सोयाबीन उत्पादन केलेलं आहे आणि हमी भावाने विकू इच्छितोय आणि किंवा पीक विमा भरलेला आहे आणि पीक विम्याची वाट पाहतोय. साधं माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, मुख्यमंत्री वारंवार सांगतायत, की संबंध महाराष्ट्रातल्या किंवा राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी जरी त्यांचं सोयाबीन हमी भाव केंद्रात नेऊन विकलं, तर आम्ही त्या घेण्याची क्षमता आहे किंवा आमची ताकद आहे, आम्ही घ्यायला तयार आहोत. मग असं असताना आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजारभावामध्ये खुल्या बाजारात अद्यापही सोयाबीनचा भाव कुठंच त्या हमी भावाच्या आसपास म्हणजे 5,328 च्या आसपास पोहोचलेला दिसत नाहीये किंवा येणाऱ्या नजीकच्या काळात तो तिथपर्यंत तरी जाईल याची आशा दिसत नाहीये. मग असं असताना शेतकऱ्याला जर त्याचं अतिरिक्त सोयाबीन झालेलं आहे, ते जर हमी भावाने विकता आलं, तर ही गोष्ट आनंदाचीच आहे नक्कीच. त्यामुळं वाढीव ही जी काही उत्पादकता झालेली आहे, ती खरंच शेतकऱ्याची फायद्याची ठरणार आहे का? नेमकं आता पहिल्यांदा बघूया, की वाढीव उत्पादकता ही कशामुळे झालेली आहे. जसं कापसामध्ये पीक कापणी प्रयोग करण्यात आले, त्याच प्रकारचा फॉर्म्युला या सोयाबीनमध्ये वापरण्यात आलेला आहे. आता यांनी केलं काय, की आपण उत्पादकता काढतो कसं, तर मंडळामध्ये जवळपास 15 ते 16 पीक कापणी प्रयोग केले जातात प्रत्येक मंडळात आणि त्यातनं जी काही सरासरी येते, ती तालुका लेव्हलवरती जाते. तालुकाची जी सरासरी असते, ती जिल्ह्याची उत्पादकता ठरते. परंतु आता जो नवीन फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, की जे मंडळामध्ये 15 ते 16 पीक कापणी प्रयोग करण्यात आले, त्यापैकी सरासरी न काढता पहिले जास्तीत जास्त असलेले 25% पीक कापणी प्रयोग जे आहेत, म्हणजे जास्त उत्पादन असलेले 25% पीक कापणी प्रयोग आहेत, त्याची सरासरी काढण्यात आली. तीच फॉर्म्युला परत तालुक्याच्या ठिकाणीही जास्त असलेले जे पीक कापणी प्रयोग आहेत 25% ते घेण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे केवळ वाढीव म्हणजे हुशार-हुशार मुलांनाच घेऊन पुढे गेलेला आहे. त्या प्रकारचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं उत्पादकता वाढ झालेली आहे. मग आता ही उत्पादकता वाढ झालेली थेट फायदा शेतकऱ्याला दिसून येतो प्रथमदर्शनी. कारण त्याला जे काही हमी भावानं कापूस विकायचा आहे, सॉरी सोयाबीन विकायचं तर त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि त्याचं जास्तीत जास्त सोयाबीन विकलं जाईल. आता आपण थोडक्यात बघूया, की कोणत्या जिल्ह्यात किती उत्पादकता वाढ झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 क्विंटल 34 किलो, जालन्यामध्ये 16 क्विंटल 9 किलो, बीडमध्ये 25 क्विंटल 77 किलो, लातूरमध्ये पहिलं 21 क्विंटल होतं, आता 27 क्विंटल 53 किलो, धाराशिवमध्ये 23 क्विंटल 25 किलो, नांदेडमध्ये 19 क्विंटल 28 किलो, परभणीमध्ये 20 क्विंटल 20 किलो, हिंगोलीमध्ये 18 क्विंटल 38 किलो. आता इतका काय तो माल तुम्ही हेक्टरी विकू शकता नाफेडला किंवा फेडरेशनला किंवा हमीभाव केंद्रामध्ये. आता तुम्ही म्हणाल, की ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु याच्यात जी ग्राउंड रिॲलिटी आहे, ही शेतकऱ्यालाही जाणीवच आहे. ग्राउंड रिॲलिटीमध्ये होतं काय, की शेतकरी हा बऱ्यापैकी परिश्रम घेऊन, मेहनत करून, भल्याच लांब रांगामध्ये उभं राहून त्या नोंदणी केंद्रावरती जाऊन त्याची नोंदणी करतोय. त्याच्यानंतर प्रतीक्षा करून त्याचा नंबर लागतोय. नंबर लागल्यानंतर परत प्रतीक्षेत थांबून तो त्याचा माल फेडरेशनवरती किंवा हमीभाव केंद्रावरती घेऊन जातोय. आता इतकं झाल्यानंतर पुन्हा त्याच्या सोयाबीनची गुणवत्ता तपासणी केली जाते. आता त्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण म्हणा किंवा किडीचं प्रमाण म्हणा. आता आधीच अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सगळ्याच पिकाची नासाडी झाली होती. त्यात जे काही हाती आलं होतं, तर त्याची तुलना जर आपण दरवर्षीप्रमाणेच्या सोयाबीनमध्ये करत असू, यामध्ये कुठली सूट ही दिलेली दिसत नाहीये. तर 1 नंबरच्या सोयाबीनसोबत ह्या खरीप 2025च्या उत्पादकतेची जर तुलना करत असेल, ते चुकीचं आहे. परंतु ते तसंच केलं जातं आणि मग शेतकऱ्याच्या मालाला डावललं जातं किंवा त्याला त्याचा माल परत घरी घेऊन जावा लागतो. मग अशातच ज्याला कुणाला पैशाची गरज आहे, तो नाविलाजानं का होईना 4,400, 4,500, 600 जो भाव भेटेल त्या भावात तो सोयाबीन विकायला
तयार होतो किंबहुना त्याला ते भाग पडलं जातं. मग ही एक सत्य परिस्थिती आहे. वाढीव झालं तरी फायदा हा थेट शेतकऱ्याला होत नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि डायरेक्ट हा फायदा नेमका कुणाला? तर दुसरं एक तुम्ही म्हटलं शेतकरी आणि दुसरं आहे कंपन्या, पीक विमा कंपन्या. आता यात पीक विमा कंपन्या कुठून आल्या? तर याचं उत्तर असं आहे, की जर का उत्पादकता वाढली हे दाखवलंय, गाव मंडळात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात उत्पादकता वाढली हे जर दाखवलं असेल, तर तुमचं उंबरठा उत्पन्न स्वाभाविकच आहे वाढलेलं असणार आहे. आणि जर उंबरठा उत्पन्न वाढलेलं असेल, तर तुम्ही कोणत्याच प्रकारे पीक विम्याला पात्र होऊ शकत नाही. आणि पीक विमा हा केवळ आणि केवळ उंबरठा उत्पन्नावरती आहे आणि मागच्या 5 वर्षात जर सरासरीपेक्षा कमी उत्पन्न झालं असेल, यावर्षी तरच पीक विमा लागू होणार आहे. जर एकीकडे सरकार शिक्कामोर्तब करतंय उत्पादकता वाढवून, की या जिल्ह्यात इतकी उत्पादकता आहे, तर दुसरीकडे पीक विमा हा लागूच केला जात नाही आणि अशा प्रकारे कंपन्यांचा फायदा हा नक्कीच होणार आहे. त्यांना पीक विमा वाटप करण्यापासून बचाव हा नक्कीच होणार आहे. त्यामुळे वाढीव उत्पादकता हा फायदा शेतकऱ्यांचा कमी आणि पीक विमा कंपन्यांचा जास्त आहे. त्यामुळं आता हा छुपा डाव सरकारचा तर नाही ना, कारण ही जी पीक कापणी प्रयोगाचा जो ना भूतो न भविष्य नवीन प्रकल्प 25% वाढीवचाच ॲव्हरेज घ्यायचा ठरवलेला आहे. हे सरकारनंच ठरवलेलं आहे आणि त्याची मान्यता ही सगळ्यांनाच द्यावी लागत आहे. मग हा सरकारचा छुपा डाव आहे का? का कंपन्यांचा यामध्ये काही समावेश आहे? हा येणाराच काळ सांगणार आहे आणि तुमचं मत काय आहे, की नेमकं खरंच याचा वाढीवचा फायदा शेतकऱ्याला होणार आहे का पीक विमा कंपन्यांना होणार आहे? जे काही मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल सरकारी योजनेबद्दल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ती मी तुमच्यासमोर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.